आपल्याला माहिती आहे, आज महाराष्ट्र वैष्णवी प्रकरणाच्या नंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या नंतर सुन्न आहे. प्रत्येकाच्या मनात संताप आहे. आज तिच्या न्यायाची लढाई लढली जाते. पण या सगळ्यामध्ये आज महिलांच्या एकूणच प्रश्नांच्या बद्दल असेल आवाज उठवला जात असतानाच वैष्णवीच्या चारित्र्याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. आज या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील जोडल्या गेलेल्या आहेत. गौतमीजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर माणूस म्हणणाऱ्या प्रत्येकाला अतिशय वेदना देणारी ही घटना, तिच्या मृत्यूची, त्यानंतर झालेल्या सगळ्या घटनाक्रमाची, जेव्हा तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? एका लेकीला अशा प्रकारे छळ करून मारलं गेलं, तुम्हाला काय वाटलं? हे खरंच खूप चुकीचं होतं जे झालं ते. ऍक्च्युली हे मला पण माहिती नव्हतं. ज्या वेळेस माझा हा व्हिडिओ बैलगाड्याचा तो व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला, मी म्हटलं हे परत का होतंय? मी काय विचार केला, कोणीतरी टाकला असेल परत रिटर्न म्हणून, ठीक आहे. पण नंतर मला नंतर कळलं की हा सगळा विषय काय आहे. तर खरंच हे खूप म्हणजे चुकीचं आहे. हे असं नाही झालं पाहिजे होतं. बरेच लोक बरेच सगळे म्हणतात की कार्यक्रम तुझा झाला कार्यक्रम तिथं. पण ऍक्च्युली मी सगळ्यांना सांगते, पहिली गोष्ट, मी कार्यक्रमाला गेले तिथं, तर मी प्रत्येक कार्यक्रमाला मी आयोजकांशी माझा संबंध येत नाही. मी कार्यक्रम संपला, मी माझी कला सादर केली की मी तिथून लगेच निघते. 2-3 मोजके फोटो दिले की मी लगेच निघते. माझी जी मॅनेजमेंट टीम आहे हे सगळे बघतात कार्यक्रमाचं सगळं. मी फक्त कार्यक्रमाला गेले, माझं कला सादर केली की मी निघून जाते. पण बरंच ह्या गोष्टीवरनं चाललंय म्हणून आज मी हे क्लिअर करायला की नाही, असं काही नाहीये. बरंच एखाद्या कलाकाराला किंवा म्हणजे तुम्ही मध्ये हे करू नका असं मला म्हणायचंय. तो कार्यक्रम झाला, तिथंच विषय संपला. बरोबर. नाही, कलाकार म्हणून तुम्ही तुमचं काम केलं, त्याच्यामध्ये तुमच्यावर टीका करण्याचा कुठला मुद्दा येत नाही. कोणी करत असेल तर ते चुकीचंच आहे. पण वैष्णवीशी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही भेट झाली तुमची? त्या कुटुंबियांशी काही भेट झाली होती? मला एवढं आठवत नाही, पण कदाचित नाही. त्यांच्याशी माझी भेट नाही झाली ताईंशी. पण बाकी होते ते सगळे, त्यांना मी भेटले असेल. पण ताईंसोबत माझं काही कॉन्टॅक्ट म्हणजे असं काही भेटणं वगैरे काही नव्हतं. गौतमीजी, तुम्ही एक संवेदनशील महिला आहात आणि आज महाराष्ट्रात अगदी धीरानं तुम्ही तुमची कला सादर करताय. एक महिला म्हणून या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? आजही या समाजामध्ये स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिला वागवण्याचा दृष्टिकोन कसा दिसतो तुम्हाला? मला काय कळतं की तुम्ही आज सर्वस्व, एक महिला, एक पोरगी सर्वस्व सोडून, म्हणजे आपलं घरदारातलं आई वडिलांना सोडून ती एका म्हणजे तिच्या नवऱ्याच्या विश्वासावर ती तिच्या घरी जात असते, नवऱ्याकडे जात असते. ती तिथं संसार करणार, नांदणार, तिचं आयुष्य तिथं जाणार पूर्ण. तर ह्या गोष्टी अशा नाही झाल्या पाहिजे की जे त्यांच्यासोबत तिथं घडलं हे फार चुकीचं होतं. हे नाही झालं पाहिजे. आणि हे आता आपल्यासाठी हा संदेश म्हणावा की आज हे प्रकरण झालंय तर याच्यावरनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे की एका पोरीनी म्हणजे तुम्ही लव्ह मॅरेज करणार किंवा तुम्ही पळून लग्न करणार, ह्या गोष्टी खरंच नाही केल्या पाहिजे. आई वडिलांच्या सहमतीने हे केलं पाहिजे, जे काही असेल ते. कारण आई वडील आपल्याला कधी चुकीचं सांगत नाही. आणि ह्या गोष्टीचा फक्त तुम्हालाच म्हणजे त्या महिलेला त्रास नाही होणार ना. आज किती केलं, तिच्या आईला पण तिच्या वडिलांना किती त्रास होतोय. मी त्यांची एक बाईट पाहिली, म्हणजे त्यांनी एक सांगितलं, एक रील पाहिली मी की पोरींनो, पळून जाऊन लग्न करू नका, आई वडिलांच्या सहमतीने लग्न करा. ते पाहून माझं एवढं मन भरलं ना, की भरून आलं की हे खरंच किती चुकीचं आहे. हे झालं, हे नव्हतं व्हायला पाहिजे असं. या गोष्टीला म्हणजे मी वैष्णवीताई यांच्याकडनंच आहे. आणि माझं म्हणजे एक म्हणणं आहे की जो कोणी आरोपी असणार आहे याचा, अजून तर समोर नाहीये, जो कोणी आरोपी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी. बरं, जेव्हा तुमच्या पदरामध्ये 9 महिन्याचं बाळ असतं आणि अशा वेळी मृत्यूला कवटाळण्यापर्यंतची ती हतबलता एखाद्या स्त्रीकडे येते,
तुम्हाला काय वाटतं हे म्हणजे आपल्याला मरणाशिवाय पर्याय नाही खरं तर आता तो मृत्यू की हत्या त्याच्याबद्दलचं तपासातून ते सगळं समोर येईल पण ती हतबलता काय असते त्या स्त्रीला तिची एवढी कशी कुचंबणा केली जाते की तिला मरणाला कवटाळावं आपलं लेकरू सोडून सुद्धा आता ही गोष्ट मी म्हणजे ह्या गोष्टीवर नाही बोलत मी, पण मी म्हणजे मी एक जनरल सांगते जनरल की हा जनरल हा मी महिलांची हा कुचंबणा महिलांना मी म्हणजे सर्व महिलांना मी म्हणजे पोरींना मी सगळ्यांना सांगते की अशी काही गोष्ट जर तुमच्या समोर आली किंवा अशी काही गोष्ट तुमच्या सोबत घडतीये तर तुम्ही तिथे शांत बसू नका. शांत बसलं याचा त्रास तुम्हाला अजून होणार आहे. शांत बसून काय मिळणार आहे, सहन करून काय मिळणार आहे, सहन का करायचंय. सहन करण्यापेक्षा तुम्ही ताबडतोब बोला, तिथल्या तिथे निर्णय घ्या, पटकन बोलून मोकळा व्हा किंवा यातून बाहेर कसं पडायचं हे बघा. सहन अजूनही आपल्या महाराष्ट्रात म्हणजे अशा आहेत महिला आहेत म्हणजे की त्या सहन करतात की अरे बाबा ही काय मला बोलल, मग माझ्या घरातले नातेवाईक मला काय म्हणतील. एक टॅबू आहे समाजाचा आपल्या की समाज काय म्हणेल याच्यात सुद्धा अनेकांचा जीव जातोय. आपण हा विचार करतो की समाज काय म्हणणार किंवा बाहेरचे लोक काय म्हणणार, काय करायचंय. मला एक कळत आपलं घर चालवायला कोण येतंय का, आपली अवस्था बघायला कोण येतंय का, आपलं काय चाललंय काय नाही, तर तुम्ही त्या गोष्टीचा विचार करूच नका. मी इथून पुढं मी सगळ्यांना सांगते की तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर परत असा किस्सा घडण्याच्या ऐवजी तुम्ही आत्ताच ह्या गोष्टीला सामोरं जा आणि कोण असेल आपले आई वडील त्यांना सांगा आणि ह्या गोष्टीचा काहीतरी निर्णय लावा. हे मला एक म्हणायचंय. अरे म्हणजे ती म्हणजे आज घरात एक पोरगी काय विचार करून जाते तिच्या सासरी आणि हे असं काही घडतं तर खरंच खूप चुकीचं आहे. हे नाही व्हायला पाहिजे. असं खरंय नाही व्हायला पाहिजे पण मरणानंतर सुद्धा त्याचा छळ संपत नाहीये. काल न्यायालयात तुम्ही ऐकलं असेल की त्यांच्या वकिलांनी आरोपींच्या वकिलांनी सांगितलं की 4 थोबाडीत मारल्या म्हणजे काही छळ नाहीये. ही काय भाषा आहे, हे किती संतापजनक आहे. आता हे चुकीचं आहे. मी याच्यावर जास्ती आता मी हे नाही करू शकत पण हे चुकीचं आहे. नाही पण ही मानसिकता काय आहे की एखाद्या स्त्रीला आपण 4 चापटा जरी मारल्या तरी त्यात काय झालं, म्हणजे ते हे तर न्यू नॉर्मल आहे, म्हणजे मारू शकतो ना. हा अहम आहे की काय, ही मानसिकता काय. असं नाहीच केलं पाहिजे. आज आता मी त्यांना लहान मुलगा पण आहे ना. आता त्याचं आता तुम्ही सगळं तुमचं जे तुम्ही सगळं कुटुंब सहकुटुंब तुम्ही सगळं काही केलं झालं. आज त्या लहान पोराची काय चूक होती की म्हणजे आज कितीही केलं तर त्याच्यावर आलं ना. आज पुढे त्याचं भविष्य आहे, पुढे त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. आज त्याला आई नाही. आता माझी पण परिस्थिती, मी पहिलं वडील नाही, आईनीच सगळं पाहिलंय. आईला पण माझ्या 9व्या महिन्यातच काढलेलं बाहेर. ती वडिलांनी तिला सांभाळलं. मग ह्या गोष्टी म्हणून मी ह्या गोष्टीच्या विरोधात आहे की तुम्ही गप नाही बसलं पाहिजे. मी एक माझ्यावरनं सांगते की तुम्ही गप नाही बसलं. माझ्या आईनी केलं, मला नाहीच पटत. पटकन काय तो निर्णय घ्या. वैष्णवी च्या या सगळ्या प्रकरणानंतर खरं तर प्रत्येक महिलेला असं वाटतंय ती तिथं ठेवते स्वतःला, त्या अत्याचाराच्या ठिकाणी ठेवते. ह्या सगळ्यात तुम्ही तर आता तुमचंच उदाहरण सांगितलं. तुम्ही सुद्धा पीडित आहात या व्यवस्थेचे, ह्या मानसिकतेचे की महिलांना मारहाण करण्याच्या बद्दल. आईवर झालेला अत्याचार तुम्ही डोळ्यांनी पाहिलाय आणि तो भोगलाय सुद्धा. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही. आता मी लहान, मला तर काही कळत नव्हतं त्यावेळेस, पण आता मला कुठं कळायला लागलं ना तर मला असं वाटतंय की का आपण ते का सहन केलं, का हे नाही घडलं पाहिजे ना. आज त्यांच्यावर असं काही वेळ आली. आता ती वेळ आपल्याला माहित नाही दादा, त्यांच्यासोबत काय झालं काय नाही, अजून काय पुरावे वगैरे आपल्यासमोर काहीच नाहीये म्हणून आपण नाही बोलू शकत काही. पण ह्या गोष्टीला लपवणं हे मी योग्य मानत नाही. बर
हा. म्हणजे त्याला सामोरं जाऊन त्याला आवाज उठवला पाहिजे, त्याच्याबद्दल ते सहन केलं हो, नाही पाहिजे, अशी हो. तुमची ठाम भूमिका नाही आहे. पाहिजे, आवाज उठवला पाहिजे, सहन केलं नाही पाहिजे. कुठलीही महिला असो, नाही, हे नाही घडलं पाहिजे. पण आज हे शोषण समाजातलं हे वास्तव आहे. याच्याकडे केवळ एक घटना म्हणून आपण बघायचं की आजही समाजाची मानसिकता महिलांकडे बघण्याची तशीच आहे असं आपण त्याच्याकडे बघावं. कारण मारहाण होणं, त्यांचा अत्याचार होणं, शोषण होणं, ह्या गोष्टी सातत्यानं समोर येत आहेत. या गोष्टीला नॉर्मल घेतलं नाही पाहिजे. हम्म, पहिली गोष्ट आपल्या पूर्ण, आणि मी असं म्हणत नाहीये की पुरुषांचे सर्व पुरुष वाईट आहेत. हो. मला हे पण नाही म्हणायचं. काही म्हणजे बरेच असे आपल्या म्हणजे बरेच पुरुष असे आहेत पोरं की खूप चांगले आहेत, असं मला त्यांनाही दोष द्यायचा नाही. पण ह्या गोष्टीला नॉर्मलही घेऊ नका. हम्म, कोणीही नॉर्मल घेऊ नका. या गोष्टीवर विचार करा. कोणासोबत असं घडत असेल तर आत्ताच त्या महिलेनी विचार केला पाहिजे. आत्ताच या गोष्टीवर काहीतरी, की आत्ता हे काय घडतंय. जर पुढे जाऊन तिला अजून काहीतरी घडलं, पुढे जाऊन तिच्यासोबत काहीतरी वाईट झालं, मग ती वाट बघणार का? पण काय भीती त्यापेक्षा असू शकते, काय असू शकतं की जेणेकरून मग मुली हे सगळं सहन करतायत? आता बऱ्याच गोष्टी, आता आई म्हणजे आमच्यावरनं आता आईला मारहाण वगैरे चालायची नेहमी, हम्म, किंवा तिला बाहेर म्हणजे तिला काढलं. आता बरेच बाहेर बाहेर पण महिला मार वगैरे खातात. बरंच काही काही बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच ह्या गोष्टी की यातून काय काय मिळतंय, सहन करून काय मिळतंय तुम्हाला, का सहन करायचंय? हम्म, मला हे कळतं, नका ना सहन करू. एक तुमचं आयुष्य नाहीये का? हम्म. तुमची लाईफ नाहीये का? फक्त ह्याच गोष्टी करायच्या आहेत का? खरंय, अगदी बरोबर आहे की याला आवाज दिला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. पण एक समाज म्हणून तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रकरणानंतर जागृती होईल मुलींमध्ये आणि मुलीसुद्धा ठामपणे उभ्या राहतील या सगळ्या नंतर? मला वाटतं कुठंतरी की हा फरक पडणार, कारण हे प्रकरण जे झालं आहे ते खरंच म्हणजे असं नॉर्मल घेण्यासारखं नाहीये. आज प्रत्येक पोरीला कळलं असणार आहे की आज हे काय चाललंय, की यावरनं आपण काय घ्यावं. तर ही नॉर्मल गोष्ट नाहीये. बरं, तुम्ही आईशी बोललात या सगळ्या गोष्टींबद्दल. काय तुमची प्रतिक्रिया होती या सगळ्या घटनेच्या बद्दल? आईची काय प्रतिक्रिया होती? मी एक सामान्य स्त्री म्हणून त्यांची काय प्रतिक्रिया होती? आई सोशल मीडियापासून पूर्ण लांब आहे. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये ती नाहीच आहे की पुढं म्हणजे काय चाललंय काय नाही बाहेर. हम्म, तिला काही नाही, तिला माहिती नसतं, आणि मी पण तिला अजून काही बोलले नाही. तिला आज कळल. बर, की तुम्ही बोललात ह्या सगळ्याबद्दल. पण खरंच तुम्ही खूप धाडसानं महाराष्ट्रामध्ये इतक्या सगळ्या पुरुषांमध्ये जाऊन बोलताय. पण आम्ही गेल्या काही दिवसात बघतो की अनेक महिला सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला असं येतात. नाही की मी आता तुम्हालाच, हम्म, हा असं नाही की मी तुम्हालाच आता इथंच मी बोलतेय. असं आता सध्या अशी कंडिशन आहे की कार्यक्रमाला म्हणजे पुरुष वर्ग कमी, हम्म. पण महिला वर्गांचा प्रतिसाद मला एवढा मिळतोय की त्या व्यक्त म्हणजे होतात का महिला तुमच्याकडे? वर्ग काय काय त्या व्यक्त होतात का तुमच्याकडे कधी? नाही, व्यक्त नाही होत. ऍक्च्युली एवढा संबंध येत नाही माझा की त्यांच्याशी बोलायचा. पण मी माईक घेतला ना की मी त्यांना नेहमी म्हणत असते, म्हणजे प्रत्येक वेळेस माझा हा संदेश असतो त्यांना, कोणालाही घाबरू नका, जे योग्य वाटेल ते करा. मी हे नेहमी सांगत असते. मला महिलांचे कार्यक्रम येतात, बऱ्याच महिला कार्यक्रमाला एवढ्या येतात आणि एन्जॉयही करतात. तर त्यांना माझं एकच मी नेहमी सांगत असते, आत्ताच नाहीये, की तुम्ही काही संकटात असाल ना तर त्याला म्हणजे घाबरून गप बसू नका. म्हणजे घाबरून गप बसायचं नाहीच आहे आपल्याला, बस खरंय. एवढंच. मला वाटतंय तुमचे हे शब्द अनेक मुलींना इन्स्पायर करणारे आहेत, तुमच्या त्या फॅन्सना सुद्धा. आणि मला वाटतं जे तुमचे पुरुष फॅन्स आहेत ना, त्यांनाही लक्षात आलं पाहिजे की महिलेकडे आपण कसं बघितलं पाहिजे आणि तिचा कसा सन्मान केला पाहिजे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.